मला विनंती असेल पंडित जोशी 11 क्षेत्ररक्षण तुम्ही सजून घ्या। आज आपल्याला टोटल 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत। सो विनंती असेल लवकरात लवकर खेळायचा आहे। प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळू शकते। सो विनंती असेल टीम पंडित जोशी 11 मैदानाच्या आत उतरायचं आहे। जयेश जोशी टीम घेऊन लवकरात लवकर उतरा। वेलकम प्रदीप भोईर, आज संपूर्ण संघासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे PPL कमिटीनं। आणि आजचं जेवण जे आहे ते आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे शिवनाथ अनंत पाटील साहेब आणि सागर विठोबा पाटील आणि वामन नारायण पाटील यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाच्या आज दुपारच्या जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे। सो त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू। आणि कोणी कुठेही जाऊ नका, आज संपूर्ण दिवस आपण PPLचा थरार पाहू। खरं तर आपलेच सर्वजण खेळाडू आहेत। सो विनंती असेल घरी बसून तुम्ही मॅच बघू नका। जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण मैदानावरती या आणि मैदानावरती बसून मॅचचा आनंद घ्या। हरले जरी असाल तरी सुद्धा या। अगदी अविदादा सकाळी 8 वाजल्यापासून याच मैदानावरती आहेत। कालच्या दिवसामध्ये टीम क्वालिफाय झाली नाही, परंतु ते देखील आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की गावाच्या नावाचं क्रिकेट सध्या सुरू आहे, पिंपळघर प्रीमियर लीग आहे। सो त्यामुळे ते देखील उपस्थित झालेले आहेत। अनेक सारे असे खेळाडू आहेत जे काल डिस्क्वालिफाय झाले तरी सुद्धा ते आजच्या दिवसामध्ये, कारण आपल्या गावची प्रीमियर लीग सध्या सुरू आहे। सो सर्वांना विनंती आपण देखील या, घरी बसून मॅच बघू नका। उठला असाल आता लाईव्ह बघत असाल तर लवकर लवकर कपडे घाला, अंघोळ करा आणि या। यानंतरची मॅच असेल टीम बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम जानकी इंटरप्राइजेस। सो दोन्ही टीम्स कॅप्टन आपण इनिंग नंतर टॉससाठी येणं गरजेचं राहील। यावेळेस फटका चांगला शफल झाला, स्क्वेअर लेगला खेळाडू पाठलाग करतोय परंतु बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। बुधाजी प्रतिष्ठान संघाचे ओनर मयूरजी पाटील यांचं देखील स्वागत झालेलं आहे। आपलं देखील हार्दिक स्वागत। बघा जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो। जे बॉल आपण बघतो बाहेर जातात ते कृपया आपण आणून द्या। तेवढं सहकार्य जर आपण केलं तर आपली पिंपळगड प्रीमियर लीग नक्कीच गाजेल। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या ओव्हरनंतर 8 धावा, खरं तर चांगलं षटक मी म्हणेन। 2 विकेट आले या ओव्हरमध्ये। अजय इंगळेला माघारी परतावं लागलं पहिल्याच ओव्हरमध्ये। पहिल्या चेंडूवरती धक्का लागला संदीप पाटीलच्या रूपानं। चांगलं षटक होतं, परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल टीम SG इंटरप्राइजेस संघाला। विलास आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या समवेत कपिल आहेत। विलासवरती जबाबदारी आहे कारण संघामध्ये अनुभवी असा खेळाडू विलास, संदीप आणि विलास असे 2च अनुभवी खेळाडू आहेत। बाकी सर्व युवा संघ आपल्याला SG इंटरप्राइजेस पाहायला मिळतोय। एक्सपिरियन्सची भरपूर कमी टीम SG इंटरप्राइजेस संघामध्ये आहे आणि क्रिकेटपासून भरपूर लांबचं नातं असलेलं ते खेळाडू आहेत।
हर्ष पाटील गत वर्षी भरपूर चांगला खेळ होता, या वर्षी देखील चांगला खेळ. वेलकम. शिवनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच नंतर नेपाळ रिटर्न जितेश दादा पाटील यांचं देखील स्वागत. नक्कीच आमचे आनंद दादा देखील व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर पुरस्कृत झालेला आहे. थंडी हवा का झोका बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील कूलर आहे. फायदा नाही, मी उतरलोच नाही मैदानात, बेस्ट फिल्डर कसा भेटेल सगळे बघतायत. गोलंदाज सुहास पाटील आलेत. पहिला बॉल यावेळेस फटका हवेत आहे. लॉंग ऑफ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती. थँक्यू टीचर, थँक्यू. रोहित पाटील साठी सुवर्ण संधी. नक्कीच मी ज्याप्रमाणे उल्लेख केला होता, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की आपण जेव्हा पैसे लावताना तेव्हा ते पैसे जमा करा. जर ते प्राइज लगावलं नाही तर तुम्ही ते पुन्हा घेऊन जा. म्हणून मी कालच्या दिवसामध्ये आनंदवाडी प्रीमियर लीगचं उदाहरण दिलं तुम्हाला. आनंदवाडी प्रीमियर लीगमध्ये काय झालं तर पैसे लगावले जात होते आणि जर बक्षीस ते पटकावलं नाही तर ते पैसे कमिटीला जमा होत होते. आपल्यामध्ये असं काही होणार नाही, परंतु तुम्ही ते आधी जमा करा, ते नंतर घेऊन जा. आमची कमिटी दिलदार आहे. स्टेप आउट झालाय. हा फटका देखील लाजवाब. विलास भोईरच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे 18 धावा आणि वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय विलास. जबाबदारी घेऊन खेळ केला जातोय, कारण विलास भोईर कालच्या दिवसामध्ये थोडासा दबावमध्ये होता. सुहास पाटील ग्रामीण क्रिकेट हा देखील खेळाडू खेळतो, सो त्यामुळं कुठे ना कुठे नक्कीच आयकॉन खेळाडू आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हो बॅकफूट वरती जाऊन कट करायचं होतं. नाखुश दिसला विलास, कारण त्याला माहिती आहे चांगला बॉल होता. बायच्या रूपानं एक सिंगल आली. नक्कीच ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की नाखुश दिसला, त्याला माहिती होतं जर कट केलं असतं बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू नव्हता. गॅप भरपूर मोठी आहे शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटच्या खेळाडूमध्ये, त्यामुळं ती धावा येऊ शकत होत्या. त्यामुळं नाखुश आपल्याला खेळपट्टीवरती तो पाहायला मिळाला. आता कपिल आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटर. समोर सुहास पाटील. पुढचा बॉल. आडव्या बॅटनं हा फटका चांगला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 20 धावा. 20 रन ऑन ऑफ बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. UCN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील स्वागत आहे. अनेक प्रेक्षक वर्ग पुन्हा सकाळच्या सत्रामध्ये आमच्याशी जोडला जातोय. प्रत्येक घरामध्ये TV ऑन झाली आहे, यूट्यूब ऑन झाला आणि UCN च्या माध्यमातून PPLचा ते देखील आनंद घेतात. बॅकफूटला गेले, बॅटची कडा लागली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किरण होते. काय घडलंय? विकेटचं पतन. धक्का लागलाय. टीम SG एंटरप्राइजेस संघाला बॅटर कपिलला मैदान सोडावं लागेल.
वेलकम आहे बी अमोल भोईर. कालच्या दिवसामध्ये मी ऐकलं झोपलेला नाही आहे, तो एक षटकार स्वप्नामध्ये आला. नक्कीच पिंपळघर पाडा, नवीन पिंपळघर क्रमांक 1, पिंपळघर क्रमांक 2 आणि पिंपळघर क्रमांक 3 जे कोणी वरिष्ठ नागरिक या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावरती बसायचं आहे, कारण ही आपल्या गावची टुर्नामेंट आहे. आम्ही प्रत्येक वेळी एखाद दुसऱ्याला आवाज देऊ शकत नाही, कारण आमची नजर जाईल नाही जाणार याच्यावरती शंका आम्हाला स्वतःलाच आहे. सो सर्वांना विनंती, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे, सो विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. गोलंदाज सुहास पाटील, मी उल्लेख केला पैसे लावताय तर आधी पैसे जमा करा. यावेळेस हलक्या हातानं फक्त डिफेन्स केलं, अटॅकिंग मूड पाहायला मिळाला नाही, अगदी मिडलिंग केलं बॉलला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 22 धावा. यानंतरची मॅच टीम बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम जानकी इंटरप्राइजेस. चला मॅच सुरू करायची आहे आणि पंचांना आज मुभा आहे, तुम्ही पॅनलाइज करू शकता. कोणीही तुम्हाला काही एका शब्दात बोलणार नाही, या गोष्टीची जबाबदारी कमिटीची असेल. तुम्हाला जर वाटलं की जास्त वेळ होतोय, फर्स्ट वॉर्निंग द्या, सेकंड टाइम वॉर्निंग नका देऊ, डायरेक्ट पॅनल्टी घोषित करा. कोणीही तुम्हाला बोलायला येणार नाही, याची जबाबदारी आता येथून कमिटी घेईल. येस, थँक्यू सो मच. आज आमचे तिन्ही ऑफिशियल देविदास सर, त्यानंतर संदीप पाटील सर आणि शिवाजी मडवी सर, तिन्ही ऑफिशियल्स पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज अंतिम दिवस आहे, तिसरा दिवस PPL पिंपळघर प्रीमियर लीग पर्व दुसरं. महेश पाटील पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पिंपळघर गावाच्या एंडकडनं तो गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. चला वेळ कमी घ्या. महेश आल्यात, समोर हर्ष आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू, परंतु आता तो फॉर्म, तो क्लास त्याला दाखवावा लागेल, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन कट केलं, स्क्वेअर लेगच्या दिशेनं, अगदी स्क्वेअर केटचा अंदाज पाहायला मिळाला, परंतु 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. खरं तर विलास आणि हर्ष चांगली रनिंग बिटवीन द विकेट करू शकतात, हे त्यांनी पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलं आणि सिंगल डबल न धावा बनवू शकतात. खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार होऊ शकतो, हे देखील त्यांनी दाखवलं. महेश पाटील पुढचा बॉल, यावेळेस देखील हलक्या हातानं पुश केलाय. विलास अगदी वेगानं पोहोचला जरूर. हर्ष दुसरीसाठी प्रयत्न करतोय, धोकादायक एंडला आहेत, परंतु 2 धावा या चेंडूवरती बघता बघता कंप्लीट केल्या जातील. रिस्की सिंगल घेण्याची गरज नाही आहे. खरं तर या मोडला जर हर्षची विकेट गेली तर कुठे ना कुठे 15 धावा 20 धावांचा डिफरन्स येऊ शकतो. यष्टीरक्षक जयेश आहेत, गतवर्षी जयेश जोशी पहिली टीम होती जी डिस्क्वालिफाय झाली होती. यावर्षी भरपूर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला.
एक विजयी झाले, एक पराभूत झाले आणि आता तिसरी मॅच खेळतात. जे कोणी वरिष्ठ नागरिक पिंपळगर गावचे आले असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम सर. महाराष्ट्र पोलीस आपली देखील मॅच आहे, एक्झिबिशन मॅच आपण खेळवणार आहोत. वेळ आपण त्यांना विचारा. यावेळेस फटका चांगला आहे, एक सिंगल या चेंडूवरती, एकच धाव. एक्झिबिशन मॅच आपण खेळवणार आहोत. महाराष्ट्र पोलीस आमचे अरविंद सर आहेत. येस, महाराष्ट्र पोलीस कुणगाव पोलीस स्टेशन अगेन्स्ट आमचे जे ओनर्स आहेत त्यांची मॅच असेल. धावफलकावरती धावा 27. फुलटॉस बॉल, बाटची कडा लागली आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक होणार नाही आहे. टिपलाय झेल आणि संपला बाटरचा खेळ. लागतोय धक्का, आणखीन एक. गोलंदाज महेश. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, एक धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला होते. हे काय घडलं? थ्रो थोडासा ॲक्युरेट असताना तर विकेट गेली असती. आगरी भाषा निघाली. नवा आल्यात, लांगीवरचा बॅट्समन म्हणून ज्याला ओळखलं जातं. गतवर्षी नाव मिळालं नवाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी महत्वाची विकेट आहे. हर्ष पाटीलची विकेट घ्यायचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या चक्करमध्ये 2-3 धावा जातात. धावफलक पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर 30 धावा धावफलकावरती. नक्कीच महेश पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करून एक विकेट काढली आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा देऊन एक विकेट काढली. चला वेल कमी घ्या, विनंती असेल. क्षेत्ररक्षण सजून घ्या तुम्ही. बघा, पंडित जोशी 11 संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला एनर्जी ड्रिंक दिली जाईल रोशन पाटील यांच्याकडनं आणि ती अवेलेबल देखील झालेली आहे. पंडित जोशी 11 संघासाठी ती सुवर्ण संधी. जर जो खेळाडू झेल पकडेल त्याच्यासाठी आणि जो खेळाडू विकेट कंप्लीट करेल त्याच्यासाठी ती एनर्जी ड्रिंक दिली जाईल. एनर्जी ड्रिंकमध्ये काय आहे? स्ट्रिंग दिली असेल. येस, हेल दिलेली आहे. अरे तो रोशन पाटील इथेच आहे. मग दादा तू इथे येऊन सांग ना, कॉल कशाला करतोय? येस, हेल अवेलेबल झाला. एक इकडे येऊ द्या. ते इथनच आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. जय जोशी
ती पेटी आपण स्टेजवरती द्या. जमा करा नाही तर पुकारणार नाही. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव दरम्यान कंप्लीट. नवा आहेत, नवासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर षटकार ठोकला तर 200 रुपयांचं कॅश प्राईज नंदू पाटीलकडनं दिले जातील. लागोपाठ 3 मारले तर 1000 रुपये दिले जातील. आणि म्हणजे एक षटकाराला 200 आहेत, म्हणजे 3 मारले तर 1600. मग एक षटकाराला जर 200 लागू शकतात, मग 3 लागोपाठ मारले तर 1000 ते वेगळे असतात ना. म्हणजे बघा, आज नंदूदादांनी देखील सांगून दिलं की ATM बंद झालेला नाही आहे. आज 26 जानेवारी आहे जरूर, परंतु आज आपला वीक ऑफ नाही आहे. आज संडे आहे, सुपर संडे, परंतु ATM आपलं उघडा आहे. आज दिवसभर पुन्हा एकदा पैशांची लईलूट होणार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. या चेंडूवरती 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकलं. 33 धाबा. हा फटका देखील फसला आहे. चेंडू फाईन लेग रिझनला. एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. एका धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती. पुढची मॅच टीम बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम जानकी एंटरप्राइजेस. नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि त्यानंतर मॅच असेल टीम महाराष्ट्र पोलीस कुनगाव पोलीस स्टेशन अगेन्स्ट ओनर टीम्स. ओनर जे आहेत त्या प्रत्येक ओनर आपल्याला एका संघामध्ये पाहायला मिळतील. यावेळेस टिपलाय झेल, संपला बाटर. नवाचा खेळ न्यू बाटरी नव्हतोय, ज्याला कालच्या दिवसामध्ये एक नाव दिलं. वेस्ट इंडिजन खेळाडू आंद्रे रसेल सारखा खेळाडू ऋतिक पाटील इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. SG एंटरप्राइजेस संघाचे ओनर आहेत. गतवर्षी चॅम्पियन होती, यावर्षी ती चॅम्पियन पद कायम ठेवेल का, आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. गतवर्षी चांगला संघ होता, मोठमोठी नावं त्या संघामध्ये होती. यावर्षी आता स्वतःवरती जबाबदारी आली आहे, ती कशा प्रकारे पार पाडेल. PPL साठी महिना अगोदर प्रॅक्टिस केली आहे. काय घडलंय, बॅटची कडा, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलाय टीम SG एंटरप्राइजेस संघाला. फायनलच्या अगोदर तुमची फायनल जर प्रल्हादने षटकार ठोकला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज प्रदीप भोईर यांच्याकडनं दिलं जाईल. पहिला प्रयत्न हाच होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं अतिरिक्त उसिक हात गेला आणि डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. वेदांत पाटील, आपण बाजूला जाऊन बोला, माईकमध्ये सर्व आवाज जातो. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 34 धाबा धावफलकावरती. 34 धाबा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. मॅच बॅलन्स मध्ये आहे. खरं तर 45 प्लस टोटल बनेल का.
रोहित सज्ज झाला शेवटच्या षटकामध्ये. चला वेळ कमी घ्या. पंडित जोशी 11. शेवटची वॉर्निंग आहे, यानंतर डायरेक्ट पॅनलाइज. पहिला बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त न धावफलक पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हो चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं निघतोय. बीट केलं हर्षला. ही बॅटल चांगली आहे, कारण एक बादशाह 11 मध्ये खेळतो तर दुसरा हंसिका स्पोर्ट मध्ये खेळतो ग्रामीण फॉर्मॅट मध्ये. भरपूर चांगला खेळ दोन्ही खेळाडूंचा सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. फुल टॉस आणि चेंडू हवेत आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या दिशेने तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. तुम्ही हर्षचा पाय पकडायला जाणार तर तो तुम्हाला हवाई सफर करताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं. पैरों पे गेर यानी हवाई सैरों पे गेंद. आता ऋतिक म्हणत असेल एक लागलाय, आता पक्के लागतील. खरं तर सुरुवात होणं गरजेचं असतं. आता एक षटकार आलाय. हर्ष कधीपासून स्ट्रगल पाहायला मिळत होता. सिंगल डबलचा खेळ त्याचा पाहिलाय. स्कोरबोर्ड वरती देखील तेच चित्र आहे. सिंगल डबल. आणि आता हा षटकार आला. रोहित पाटील. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. मी उल्लेख या अगोदरच केला की तुम्ही शरीरावरती गोलंदाजी करू शकत नाहीयेत हर्षच्या, परंतु शरीराच्या थोडासा बाहेर बॉल टाकाल तर थोडासा तो गडफळतो. सो त्यामुळं या चेंडूवरती 2च धावा. धावफलकावरती 2 धावेनं धावफलकावरती धावा. 43 धावा. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं खिचून मारलाय. हा फटका देखील चांगला आहे. मिसफील्ड झाली. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. ज्या ठिकाणी एकच असायला हवी होती त्या ठिकाणी 2 बनल्या. कौतुक करेन बॅकअपला आलेल्या खेळाडूचं, कारण एका क्षणाला वाटलं की बॉल चौका निघून जाईल. रोहित श्रीकांत पाटील आहेत, त्यांनी तो चौकार अडवलाय. खरं तर रोहित श्रीकांत पाटील कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब होतं. बॅटिंग लाजवाब होती. आज पुन्हा एकदा त्यानं क्षेत्ररक्षणाचा दर्जा बघा त्याचा. हा फटका चांगला आहे. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आणि गोलंदाज सज्ज. वाईट बॉल आला. अतिरिक्त धावफलक 46 धावा. वेलकम पवन भोईर, आपलं देखील स्वागत. गोलंदाज सज्ज. यावेळेस मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवेत. करण चेंडू खाली आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. मोठा धक्का. हर्षला मैदान सोडावं लागेल. टीम SG एंटरप्राइजेस संघ दबावमध्ये. आणि यस, डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर 46 धावा धावफलकावरती आणि 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम
पंडित जोशी 11 संघाला. आपण टॉस करूयात. टीम जानकी एंटरप्राइजेस आणि टीम बुधाजी प्रतिष्ठान. हॅलो. चला, PPL पर्व 2 जानकी एंटरप्राइजेस संघाचे संगणक हरेश पाटील आमच्याशी जोडले गेले आहेत. बुधाजी प्रतिष्ठान संघाचे संगणक संतोष काका हे आमच्याशी जोडले गेले आहेत. हॅलो. विनंती करेन आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक बळीराम पाटील तेच जिथे येतील की आपण टॉस बॉक्समध्ये आमच्याशी जॉईन व्हायचं आहे नाणेफेकीसाठी. अर्जुन पाटील यांनाही विनंती असेल आमच्याशी टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. PPL पर्व दुसऱ्या पर्वातील मला तरी वाटतं साखळी पेठीतील शेवटचा सामना असेल बुधाजी एंटरप्राइजेस जानकी एंटरप्राइजेस. तर नाणेफेकी होते या इथे. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल जानकी एंटरप्राइजेसचा. नाणेफेकी होते. कॉल काय असेल? छापा असा कॉल आहे आणि नाणेफेक जिंकली आहे एंटरप्राइजेस. धन्यवाद काका. तर दुसऱ्या पर्वातील साखळीमध्ये शेवटचा सामना आणि हा सामना तुमच्यासाठी करूया मरोचा. नक्कीच नाणेफेक निर्णय असेल. क्षेत्ररक्षणमध्ये या सामन्यामध्ये काही नक्कीच मागील सामना बघला तर अतिशय चुरशीचा सामना झाला. कुठेतरी मला ते वाटतं पर्वातील सर्वात हायेस्ट स्कोर तुमच्या संघाचा होता, परंतु तो डिफेंड करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरला. तर त्याविषयी या सामन्यामध्ये काय फेरबदलवर काय अपेक्षा असतील तुमच्या गोलंदाजाकडून? आता त्यांच्यावरच आहे सर्व डिफेंड. ठीक आहे, विश यू गुड लक. तर हरेश पाटील पिंपलकर क्रिकेटचा एक मोठा नाव. नाणेफेक हरलात. जर नाणेफेक तुम्ही जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता? फलंदाजीच घेतली असती. यामागचा खास कारण काय? सकाळचं क्षेत्र आहे आणि आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू, बिना प्रेशरमध्ये खेळायचा प्रयत्न करू. जास्त करून कोणाकडून अपेक्षा असतील फलंदाजीमध्ये जास्त स्कोर करण्याचा? सर्वांकडून अपेक्षा आहे, सर्वांनी 100% द्यावा हीच इच्छा आहे. कुठेतरी तुमच्या संघामध्ये आयकॉन म्हणून तुमची निवड झाली आहे, तर स्वतःकडून काय अशा खास अपेक्षा असतील आणि काय तुमचा असा खेळ असेल की जेणेकरून तुम्हाला संघाला 100% देण्याचा प्रयत्न असेल? मी चांगलाच खेळायचा प्रयत्न करेन, कारण की टीमचा चांगला प्लेअर असल्यामुळे सर्वांची अपेक्षा माझ्याकडेच आहेत, पण मी चांगलाच खेळायचा प्रयत्न करेन आणि 100% देईन. ट्रॉफीकडे लक्ष आहे यंदा? हो, नक्कीच. धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, साहिल शेळके सर. थँक्यू सो मच नयन भोईर सर. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रवीसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर रवी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल.
यस नयन दादा, आपण 3 ओव्हर झाल्यानंतर आमच्याशी संपर्क साधा, कारण पुढची मॅच कदाचित आम्हाला खेळू शकतात हीच अपेक्षा मी देखील बाळगतो संघाकडनं. पहिला बॉल बॅकफुटला गेले, लॉंग ऑनला क्लिअर केलं, बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जे काही पिंपळघर प्रीमियर लीगमध्ये खेळणारे खेळाडू व्यासपीठावरती बसतात, सर्वांना विनंती आहे, तुमच्याकडनं एका फक्त सहकार्याची आवश्यकता आहे आम्हाला. तुम्ही जे व्यासपीठावरती बसताना जे आम्ही पवेलियन्स बनवलेले आहेत, तुम्ही कृपया तिथे जाऊन बसा, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनेक सारे मान्यवर येत आहेत. सो सर्वांना विनंती आहे की आपण पवेलियनमध्ये बसा, मॅचचा आनंद घ्या. आमच्या मान्यवरांसाठी तुम्ही व्यासपीठ थोडंसं खाली करा, ही तुमच्याकडे मी आशा अपेक्षा बाळगतो आणि तुमच्याकडनं या सहकार्याची मी अपेक्षा ठेवतो. जे काही आमचे खेळाडू आहेत ते जे व्यासपीठावरती येऊन बसतात, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ खाली करून जे पवेलियन्स आहे त्या ठिकाणी जाऊन बसून मॅचचा आनंद घ्या. आणि नक्कीच आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्यामुळं सर्व जे खेळाडू आहेत त्यांना जेवणाची सुविधा आजच्या दिवसामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये जेवण आहे, ते जेवण आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे शिवनाथ अनंत पाटील, वामन पाटील आणि सागर विठोबा पाटील यांच्या माध्यमातून हे जेवणाची सोय आम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. सो खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. दादा अंपायर्स बोलतील ना. येस, मॅचला सुरुवात करूया. गोलंदाज सज्ज रवी पाटील, पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. खरं तर एक उल्लेख मी आता ऐकला की बॉल टाकताना नक्कीच समालोचन करत असताना आमच्यासाठी देखील हीच महत्त्वाची गोष्ट असते, कारण ऑफिशियल्सपर्यंत बाटची कड लागली तर जास्त करून आवाज जात नाही. या गोष्टीची आम्ही देखील काळजी घेत असतो, परंतु जेव्हा हजारोंचा क्राऊड असतो तेव्हा तुम्ही कोणाचे तोंड बंद करणार, हा देखील एक प्रश्न असतो. तेव्हा अंपायरिंग जॉब इज अ व्हेरी टफ जॉब, मी नेहमी म्हणतो, आणि तेव्हा देखील ते अंपायर दक्ष असतात. सो खेळाडूंना या गोष्टीचा विचार न करता तसा खेळ त्या मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट ठेवून केला पाहिजे. सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पिंपळघर गावचे. त्यानंतर देवदास पाटील देखील आलेले आहेत, त्यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील स्वागत आहे. अनेक वर्ष क्रिकेटला त्यांनी देखील दिलेली आहेत, अजून देखील देतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज, यावेळेस आडव्या बॅटनं खेचून मारलंय, क्षेत्ररक्षण चुकीचं, झेल झाली आहे, ड्रॉप. हे काय केलं, ही झेल जर घेतली असती तर मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला असता. सहज सोपा झेल होता, परंतु तो झेल ड्रॉप झाला. मयूर जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी. चेक 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 चेक, हलो हलो हलो, चेक, हलो 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 हलो, चेक, माइक टेस्ट चेक.
धावफलकावरती धावा 10 धावा. कोणताही विकेट गमावलेला नाही या. सन्माननीय राजू शेळके यांचं देखील शुभागमन. दादांना देखील विनंती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच देविदासजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक स्वागत. जे काही आमचे खेळाडू आहेत सर्वांना विनंती आपण पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसा. जे व्यासपीठावरती विराजमान आहेत आमचे जे खेळाडू बंधू आहेत यंगस्टर, विनंती असेल व्यासपीठ तुम्ही खाली करा. तुम्ही पवेलियन्समध्ये जाऊन बसायचं आहे. मयूर जोशीसाठी सुवर्ण संधी असेल. जर बॉल अडवला तरी सुद्धा तुम्हाला 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि बॉल जर झेल कंप्लीट केली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे प्रणय जोशी आणि हेमंत पाटीलसाठी सुद्धा हेमंत पाटीलकडून मग दादा 100 अजून वाढव ना. 100च देतात. हा फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ऋतिक आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झेल पर्यंत पोहोचू शकला नव्हता परंतु 100% कमिटमेंट त्याने दाखवली आणि झेल काय घडलं. ओ हो चांगला प्रयत्न झाला. हर्ष पाटील आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 16 या अंकावरती 47 धावांचा टार्गेट आहे. पिंपळगर गावाचे जे काही वरिष्ठ नागरिक आलेले आहेत सर्वांना विनंती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपली जागा पवेलियनमध्ये नाही तर व्यासपीठावरती आहे. सो विनंती असेल सर्वांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जे काही खेळाडू आमचे व्यासपीठावरती बसलेले आहेत सर्वांना विनंती आपण पवेलियनमध्ये जाऊन आम्हाला आजच्या दिवसामध्ये तुम्ही सहकार्य करा. गेले 2 दिवस आपण भरपूर आनंद घेतला. आज अंतिम दिवस आहे. कोणतं गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्या आणि आपल्याकडनं एकाच सहकार्याची अपेक्षा आहे. आणि सूरज जोशी यांचे पिताश्री सन्माननीय सुरेश काका जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर क्रिकेटच्या फील्डमध्ये सुरेश काका नेहमी छाती वर करूनच जातात कारण त्यांना माहिती आहे आमच्या मुलांना तसं काम देखील करून ठेवलेलं आहे. असं नाव बनवलेलं आहे की त्या फील्डमध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा छाती फुगवूनच जाऊ. सूरज जोशी सन ऑफ भिवंडी क्रिकेट अनेक वर्ष गावासाठी त्याने चांगला खेळ केलेला आहे. आज देखील तो चांगला खेळ करतो गावासाठी. त्यांचे पिताश्री सुरेश जोशी हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. धावफलक 18 वरती 18. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटका देखील चांगला आहे. एक सिंगल. या चेंडूवरती उदय आहेत खेळाडू. थोडीशी धावपल. उदय यांनी जर झेल कंप्लीट केला तर पवन यांच्याकडनं तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पवनची पण एक वेगळी गोष्ट आहे. पैसे लावतो. बॅटिंग बॉलिंग करायला लागले पैसे कमवतो पण म्हणजे कमवलेले पैसेच तो लावतो. म्हणजे निकलेशवरती पण आज पैसे लावले जातील. यही आयडिया है.
या वेळेस जबरदस्त फटका, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावफलक जाऊन पोहोचेल ते 23-23 धावा. आणि महेश पाटील आता आग ओकताय मैदानाच्या आत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा 23-23 धावा. अजूनही 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजय इंगळे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. वेलकम मनोज भोईर. नक्कीच दत्तांना जे आहेत त्यांचं जे पोस्टर आहे ते वेगळ्याच ठिकाणी मॅच बघते. सो निकलेश बजागे नक्कीच आता ते सरळ करतील, त्यांना मॅच दाखवतील. कार्य बघा त्यांचं किती महत्त्वाचं आहे संपूर्ण ही PPL ऑर्गनायझिंगमध्ये. निकलेश बजागे आणि सूरज जोशी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कालपर्यंत 2 होते, आज 3 झाले, उद्या 4 होतील. अशी कमिटी असते ती वाढत चालली आहे. सूरज जोशी, निकलेश बजागे होते, आज पवन भोईर आले कमिटीमध्ये. काल दादा मला बोलत होता साहिल तू पण आहेस. असतेच ती वाढत जाईल पुढच्या वर्षी आणखीन मोठं आयोजन. चला वेळ कमी घ्या SG एंटरप्राइजेस. यस, फर्स्ट वॉर्निंग दिली जाते या वेळेबाबत. यानंतर वॉर्निंग नसेल डायरेक्ट पॅनल्टी. अगोदरच धावा कमी तुम्हाला डिफेंड करायचे आहेत आणि आता तुम्हाला जर पॅनल्टी इथून बसली तर भरपूर महागात पडणार आहे. गोलंदाज सज्ज अजय. पुढचा बॉल जयेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. नक्कीच शिवनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आज, ज्यांच्याकडनं जेवणाची सुविधा आहे. दादांना विनंती व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो हो हो, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर जयेश जोशीचा हा उल्लेख करेन की मागच्या ज्या 2 मॅचेस झाल्या त्या दोन्ही मॅचेसमध्ये चांगला खेळ तो करू शकलेला नाही. या वेलकम शिवनाथ दादा, आपलं देखील स्वागत. आजच्या दिवसामध्ये जेवणाची सुविधा दादांकडनं उपलब्ध करून झालेली आहे. सो त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. सर्व खेळाडूंसाठी ते जेवण अवेलेबल आहे. सो कुठेही जाऊ नका. मॅच जिंकलेले पण हारा आणि हरलेले पण इथेच थांबा. यावेळेस चेंडू हवेत. ओ, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. नक्कीच शिवनाथजी पाटील, वामनजी पाटील आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून आजचं हे जेवण आम्हाला पुरस्कृत केलं गेलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 26. नक्कीच या षटकानंतर आपण समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करणार आहोत. गोलंदाज सज्ज. यावेळेस उडवलाय, फटका चांगला आहे. खेळाडू चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक हर्ष करणार नाहीयेत. विकेटचं पतन, धक्का लागलाय. टीम पंडित जोशी 11 संघाला बाटर जयेश बॅक टू द डगआउट. पुढच्या मॅच मध्ये नंदू पाटील अगेन्स्ट संतोष जोशी. काय मॅच पाहायला मिळेल. बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम जानकी एंटरप्राइजेस.
धावफलकावरती धावा 26-26. 47 बनवायच्या आहेत. 26 बनल्यात, अजून देखील 21 धावांची गरज. आज मी उल्लेख केला की सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. आपण व्यासपीठावरती न बसता आपण पवेलियन मध्ये बसा. येस, बाईक त्या ठिकाणी कोणतरी पार्क केलेली आहे. लाईट्स ऑन आहेत समोर. अगदी सूरज जोशी आपण बघा. अजय पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर आता न्यू बॅटर सुहास पाटील आयकॉन खेळाडू इन झाला. पुढचा बॉल. यावेळेस ड्राईव्हचा फटका, करारा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगल या चेंडूवरती, फक्त एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 27 धावा, 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुहास पाटील आलेत. 20 धावांची अजून देखील गरज. 14 चेंडू 20 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज अजय इंगले पुढचा बॉल घेऊन. यावेळेस बघा लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली केली होती महेश पाटीलनं, परंतु आता या मिडल स्टेज मध्ये थोडासा अडखळलाय. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाईल आता, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. अजय पुढचा बॉल. 13 बॉल 20 ची गरज. अजय महेश साठी. इंजर्ड होते महेश, भरपूर दिवस क्रिकेट पासून दूर होते. नो बॉलचा इशारा अंपायर कडनं. हे काय घडलं? क्षेत्ररक्षण भरपूर चुकीचं. नक्कीच विकेटच्या मागे जास्त खेळाडू लावलेले आहेत. हेच अंपायरनं देखील सांगितलं की विकेटच्या मागे जास्त खेळाडू लावलेत तुम्ही, त्यामुळं हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. अजय इंगले समोर महेश. फुल टॉस, सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय या चेंडूवरती. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार आणि 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 32 धावा. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि आपण समालोचन कक्षामध्ये देखील परिवर्तन करूया. या आपण ऐकूयात मनोज भोईर भरपूर दिवसानंतर आज समालोचन करणार आहेत. त्यांच्या शुभवाणीतून आपण पुढचं धावतं समालोचन. वेलकम मनोज दादा, आपलं देखील स्वागत. PPL आपण एन्जॉय करतात आणि आपण एन्जॉय करत राहा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा PPL चा थरार, पिंपळगड प्रीमियर लीग.
धन्यवाद साहिल. चांगला असा सुमधुर आवाज पिंपळघर गावचा साहिल शेळके. साहिल याला पुढच्या सामन्यामध्ये आपण ॲक्शनमध्ये बघणार आहोत. आता मात्र सदर चालू असलेला सामना एच जी एंटरप्राइजेस आणि पंडित जोशी 11. तब्बल 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो हर्ष. मागील वर्षातील हर्षाचा पहिला चेंडू सामना करील तो सुहास. सुंदर चेंडू पायावर आलेला चेंडू. पंचांचा इशारा. हा फलंदाज LBWच्या रूपाने बाद होतोय सुहासाच्या रूपाने. चांगला चेंडू म्हणता येईल हर्षाचा. चांगली गोलंदाजी करताना हर्ष पहिल्याच चेंडूवर सुहासाचा सारखा फलंदाज बाद करतोय. कुठेतरी हा मॅचचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. मात्र नॉन स्ट्राईकला अजूनही महेशाची खेळी सुरू आहे. महेशाच्याकडून देखील संघाला फारशा अशा अपेक्षा. सुहासाची जागा भरून करण्यासाठी आलाय तो आता फलंदाज. रोहित. पंचक्रोशी क्रीडांगणावर पिंपळघर प्रीमियर लीग 2025चा हा थरार. हर्षाचा दुसरा चेंडू. आता मात्र तब्बल 11 चेंडूमध्ये 15 धावाची गरज. सामना करील तो डावखोऱ्या हाताचा फलंदाज रोहित. सुंदर चेंडू म्हणता येईल खोदून काढलेला. मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करताना गोलंदाज हर्ष. लागोपाठचे 2 चेंडू चांगले हाताळताना गोलंदाज हर्ष कोणत्याही प्रकारची धाव न देताना निर्धाव असे 2 चेंडू. आत्ता मात्र 10 चेंडू. तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक भोलेनाथ पाटील यांचं देखील इथे हार्दिक स्वागत. धावबाद होताना महेश नागबळी म्हणता येईल धावबादच्या रूपाने. वैयक्तिक 18 या धावसंख्येवर बाद झाला. चांगली खेळी केली होती आपल्या संघासाठी. चांगलं असं प्रदर्शन. त्याची जागा भरून करण्यात येतो तो संदीप. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. एच जी एंटरप्राइजेसचे पाठीराखे आपल्या संघाला सपोर्ट करताना हर्षाचा तिसरा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र झेल सोडलेले गचाल असे क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेकडे. 2 धावा पूर्ण. तिसरे धावासाठी प्रयत्न आणि तिसरी धावी सहजगत्या पूर्ण करताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि संदीप यांच्यामध्ये या 3 धाव संघाची वाढती धावसंख्या होती ती 35. आता मात्र 9 चेंडू आणि 12 धावांची गरज.
कुठेतरी ही झेल जीवनदान मिळालंय रोहित याला आणि 3 धावांची भरणी होताना संघासाठी आता हर्षाचा सामना करतो संदीप, हा देखील जुना जाणता फलंदाज. आज आपल्याला फायनल दिवस आहे, जरा वेळेची पाबंदी सांभाळून आपण फिल्डिंग लावायचे. हर्षाचा चौथा चेंडू सुंदर असा स्क्वेअर कट मारताना संदीपच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण. दुसरी धावसाठी प्रयत्न धोकादायक ठरू शकतो का? डायरेक्ट हिट करताना गोलंदाज हर्ष, नाहक बळी रोहित याच्या रूपाने. धावसंख्या या 1 धाव्याने होते ती 36. कुठेतरी असा प्रयत्न असफल होताना पण धावचीत होतो रोहित. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल एचजी एंटरप्राइजेस संघाचं. महत्वाच्या क्षणी गडी बाद करताना यश. हर्षाची चालू असलेली गोलंदाजी आता मात्र शेवटचे 8 चेंडू आणि धावसंख्या 11 धावांची गरज. वेलकम प्रीतम भोईर. हर्षेचा 5वा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा संदीप. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वॉर्निंग आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करताना तिथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचे प्रयत्न मात्र असफल. 1 धाव संघाची धावसंख्या थोडी वाढताना धावसंख्या होते 37. रोहित पाटील यांना सुवर्ण संधी चालून आलेली आहे. बबलेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. आणि उदय यांनी झेल पकडल्यास त्यांना 200 रुपयाचे पारितोषिक. सुंदर असा चेंडू म्हणता येईल हर्षाचा. वाईड यॉर्कर चेंडू. फलंदाज रोहित यांना काय समजला. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. नक्कीच आज प्रेक्षकांना प्रत्येक सामने हे चर्चीचे बघायला मिळणार. कृपया एजी इंटरफेस संघाला ही शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आहे. वेळेचे जरा बंधन आहे आपल्याला. आज शेवटचा दिवस पिंपळगड प्रीमियर लीग 2025चा. खूपच असा चांगला प्रतिसाद गावच्या ग्रामस्थांचा तसेच वरिष्ठ नागरिकांचा तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही देखील इथे सहर्ष स्वागत करतो. कृपया सामना चालू करायचा आहे. पंच आपल्याला यांना वॉर्निंग द्यायची आहे. पुन्हा कोणत्याही प्रकारची अशी वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. पेनल्टीलाइज करू शकता तुम्ही.
आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाज रोहित नाही नाही गोलंदाज कपिल. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एचजी स्पोर्ट संघाला या सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी थांबवायला लागेल. संदीप आणि रोहित याला ऋतिकाचा पहिला चेंडू मात्र एस्टिकेशन चूक. 2 धावा सहजगत्या पूर्ण करताना आता मात्र 3 धावाची प्रयत्न सफल करताना बॅटला चाटून गेला होता चेंडू. मात्र गचाल क्षेत्ररक्षणाच्या मार्गदर्शनाने या 3 धावा भर पडताय. धावसंख्या होती ती 40. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. क्षेत्ररक्षण खूपच गरजेचं असतं लो स्कोरिंग सामन्यामध्ये. कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये कमी पडताना एजी एंटरप्राइजेस कपिलाचा दुसरा चेंडू सुंदर असा टोलावून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तितकीच चांगली फेक आणि धावचीच्या रूपात बाद होत आहेत. पंच बाद होणारा फलंदाज रोहित. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आमच्या गावचे जुने जाणते क्षेत्ररक्षक विलास भोईर यांच्याकडून. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. रनआउटच्या रूपाने आता मात्र 2 ते 3 गडी नाहक बली जाताना रोहित याची जागा भरून करण्यात येतो तो रोहन. चुकीची दुरुस्ती. फलंदाज उतरतो तो अमित आणि अमित यांना सुवर्ण संधी चालून आले निखिलेश बजागे यांच्याकडून. षटकारात 500 रुपये आणि तसेच इंजिनियर आमच्या गावचे यांच्याकडून 2 एनर्जी ड्रिंक विकी वाकडे. सुंदर असा चेंडू मात्र प्रक्षात्मक केली 1 धाव पूर्ण. 1 धाव संघाची धावसंख्या देखील थोडी वाढती. धावसंख्या 42. आता मात्र शेवटचे 3 चेंडू 5 धावांची गरज. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कपिल याची. कुठेतरी बांधून ठेवले त्याने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये कोणताही प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही आणि कपिल याला देखील इथे सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कपिल जोशीने हा सामना जिंकून दिला. सुंदर आखू टप्प्याचा चेंडू मात्र हवेत. झेल ही जीवनदान. मात्र 1 धाव पूर्ण. कुठेतरी पकडा कॅच जिंका मॅच हा समीकरण कमी पडताना 2 चेंडू आणि 4 धावा. कपिल याला सुवर्ण संधी आहे. सूरज जोशी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. कपिल याला सुवर्ण संधी. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. तसेच बालू पाटील कडून 1000 रुपये चौकारास
अमित पाटील यांना. टोलावून काढलेला चेंडू, चेंडू मात्र हवेत. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल, मात्र तिकडे सुंदर रन इन बिटवीन द विकेट. अमित आणि संदीप यांच्यामध्ये 2 धावा पूर्ण आणि शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सामना देखील चुरशीचा होणार, त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं पंडित 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आणि गोलंदाजाला देखील चांगली अशी सुवर्ण संधी आहे. तसेच आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मधुकर भोईर माजी सरपंच यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पिंपळकर प्रीमियर लीग 2025 मध्ये. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची गरज. सुंदर असा टोलावून काढलेला चेंडू, मात्र तिथली चांगली झेल. खरोखरच पकडा कॅच आणि जिंका मॅच. HG एंटरप्राइजेस हा सामना या मध्ये विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. कपिल जोशीला मी म्हटलं होतं की सूरज जोशी यांनी पारितोषिक लावलं होतं, हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक. कपिल जोशी यांनी यायचे, आपलं पारितोषिक घ्यायचे. खरोखरच रंगतदार सामना झाला होता. सुंदर असे खेळ या दोन्ही संघांनी दाखवले. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे कौतुक. कपिल जोशी यांनी व्यासपीठावर यायचे.